Hello friends, today we will discuss the IPS naming for the coordination compounds. आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत की कोऑर्डिनेशन कंपाऊंड जे आहेत त्यांना IPS नेमिंग कशी करणार. चला याच्यामध्ये बघणार आहोत आपण सुरुवातीला रूल्स. याच्यासाठी आपल्याला काहीतरी रूल्स आपल्याकडे लिहून ठेवायचे. रूल्स फॉर IPS नेमिंग ऑफ कॉम्प्लेक्सेस. रूल नंबर फर्स्ट, जो काही पहिला रूल आहे IPS नेमिंग साठी. सपोज तुम्हाला जर विचारलं केफ Fe सायनाइड 6 हा जो कॉम्प्लेक्स आहे याचा आपल्याला IPS नेमिंग किंवा IPS नेम तुम्हाला विचारलं की व्हॉट इज द IPS नेम फॉर दिस कॉम्प्लेक्स. किंवा सपोज तुम्हाला जर विचारलं कोबाल्ट H2O6 Cl3 या कॉम्प्लेक्सचा IPS नेमिंग जर विचारलं तर काय असेल. ठीक आहे, आज आपल्याला शिकायचंय की IPS नेमिंग कशी करतात. ठीक आहे, रूल्स नंबर फर्स्ट, ऑलवेज नेम द कॅटायन फर्स्ट. आपल्याला काय करायचंय, ऑलवेज नेम द कॅटायन फर्स्ट. काय करायचं, याच्यामध्ये जो काही कॅटायन आहे त्या कॅटायनचं नाव आपल्याला सुरुवातीला लिहायचं. काय करायचं, कॅटायनचं नाव काय करायचं सुरुवातीला लिहायचं. आता कॅटायन काय आहे तुम्हाला माहिती आहे. जो काही कॉम्प्लेक्स आहे त्याच्यामध्ये जो काही सेंट्रल मेटल आयटम असतो तो नेहमी काय असतो, कॅटायन असतो. ठीक आहे, मग आपल्याला काय करायचं, त्या कॅटायनचं नाव सुरुवातीला लिहायचं. मग बघा, irrespective of the types of compounds. म्हणजे कुठल्या प्रकारचा कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे त्याच्याशी काही घेणं देणं नाही. फक्त त्याच्यामध्ये जो काही कॅटायन आहे त्या कॅटायनचं नाव आपल्याला सुरुवातीला लिहायचं. पहिला नियम अतिशय महत्त्वाचा आहे, ऑलवेज नेम द कॅटायन फर्स्ट irrespective of the types of compound. Means whatever may be the compound is there, firstly you have to write the name of cation present in that complexes. त्या कॉम्प्लेक्स मध्ये कुठल्या प्रकारचा कॅटायन आहे त्या कॅटायनचं नाव आपल्याला लिहायचं. ठीक आहे, रूल्स नंबर सेकंड, अतिशय महत्त्वाचा रूल्स आहे, अतिशय महत्त्वाचा. इफ कॉम्प्लेक्स कंपाऊंड इज पॉझिटिव्हली चार्ज, इफ कॉम्प्लेक्स compound is positively charged or neutral. म्हणजे एखादा कॉम्प्लेक्स कंपाऊंड सोबत पॉझिटिव्हली चार्ज आहे. सपोज या ठिकाणी हा कॉम्प्लेक्स आहे. याच्यामध्ये हा जो कॉम्प्लेक्स आहे बघा, क्लोरीनवरती कुठला चार्ज असणार आहे, मायनस चार्ज, म्हणजे Cl मायनस. बरोबर आहे. किती क्लोरीन आहेत, 3 क्लोरीन. 3 क्लोरीनवरती 3 Cl मायनस चार्ज, म्हणजे 3 मायनस चार्ज. तर 3 मायनस चार्ज या क्लोरीनवरती असेल तर कॉम्प्लेक्सवरती किती असेल, 3 निगेटिव्ह चार्ज न्यूट्रल करण्यासाठी किती चार्ज असायला पाहिजे, 3 पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे याच्यावरती काय, +3 पॉझिटिव्ह चार्ज. आता याच्यावरती जर +3 पॉझिटिव्ह चार्ज असेल तर हा कॉम्प्लेक्स कुठला झाला, पॉझिटिव्हली चार्ज. म्हणजे इफ द कॉम्प्लेक्स कंपाऊंड इज पॉझिटिव्हली चार्ज, जर अशा प्रकारचा कंपाऊंड जर असेल, पॉझिटिव्हली चार्ज कंपाऊंड जर असेल तर त्याला नेमिंग कसं करायचं, त्याच्यासाठी जी काही रूल्स आहेत ते या ठिकाणी आपल्याला लिहायचे. पहिला रूल कळाला तुम्हाला, ऑलवेज नेम द कॅटायन फर्स्ट इरिस्पेक्टिव्ह द टाइप ऑफ कंपाऊंड. म्हणजे कुठल्या प्रकारचा कंपाऊंड आहे, कुठल्या प्रकारचा कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे काही घेणं देणं नाही, फक्त सुरुवातीला लिहायचं कॅटायनचं नाव. ठीक आहे, इफ द कॉम्प्लेक्स कंपाऊंड इज पॉझिटिव्हली चार्ज, जर कॉम्प्लेक्स कंपाऊंड जर पॉझिटिव्हली चार्ज जर असेल तर त्याच्यासाठीची रूल्स काय आहेत बघा. त्याच्यामध्ये फर्स्ट याच्यामध्ये स्टार्ट करून लिहितोय मी. म्हणजे आता रूल फर्स्ट, रूल सेकंड आणि रूल सेकंड मध्ये स्टार्ट. ठीक आहे, बघा काय करायचंय, राईट द नंबर ऑफ लिगॅंड, राईट द नंबर ऑफ लिगॅंड्स. म्हणजे किती लिगॅंड्स आहेत
ते आपल्याला लिहायचे. सपोज एक असेल 1 मोनो, 2 असेल तर काय यूज करतो आपण डाय, 3 असेल तर ट्राय, 4 असेल तर टेट्रा, ETC. आलं लक्षात? राईट द नंबर ऑफ लिगॅंड्स, म्हणजे किती लिगॅंड्स आहेत. सपोज या ठिकाणी हा कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे Fe सायनाइड 6. त्या ठिकाणी काय राईट द नंबर ऑफ लिगॅंड्स, किती लिगॅंड्स आहेत 6. 6 साठी तुम्ही आता या ठिकाणी काय यूज करता, 6 साठी हेक्सा, 6 साठी काय हेक्सा, 2 साठी काय डाय, 3 साठी ट्राय, 4 साठी टेट्रा, 5 साठी पेंटा, 6 साठी हेक्सा, नंतर हेप्टा, ऑक्टा, एक्सेट्रा एक्सेट्रा. ठीक आहे, म्हणजे किती लिगॅंड्स आहेत ते आपल्याला लिहायचं आहे. ठीक आहे, नेक्स्ट स्टार्ट करून या ठिकाणी रूल्स देतोय मी. बघा, लिगॅंड्सचं नंबर लिहिणं झाल्याच्या नंतर, म्हणजे लिगॅंड्स किती आहेत ते लिहिणं झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं, राईट द नेम ऑफ लिगॅंड. राईट द नेम ऑफ लिगॅंड. लिगॅंडचं नाव लिहायचं आहे आपल्याला. सपोज या ठिकाणी सेम एक्झाम्पल घेऊ आपण, FeCN6. आता बघा, नंबर लिहायचा हेक्सा. हेक्सा नंबर लिहिला तुम्ही, हेक्सा कशाचा नंबर आहे, नंबर ऑफ लिगॅंड्स. नंतर काय लिहायचं, राईट द नेम ऑफ लिगॅंड. त्या लिगॅंडचं नाव आहे. आता इथे सायनाइड आहे, लिगॅंड कुठला आहे, सायनाइड. या ठिकाणी सायनाइड आहे, या ठिकाणी आपण सायनाइडला लिहित असतो सायनो. ठीक आहे, आता हे छोटे छोटे चेंजेस तुम्हाला एक्झाम्पल मध्ये कळून जाईल. काय सायनाइड म्हणजे नाव काय याचं, सायनाइड सायनो. ठीक आहे, हेक्सा सायनो. ठीक आहे, नंतर नेक्स्ट म्हणजे लिगॅंडचं नाव लिहून झाल्याच्या नंतर इफ मोर दॅन 1 लिगॅंड एक्झिस्ट, इफ मोर दॅन 1 लिगॅंड एक्झिस्ट, जर एकापेक्षा जास्त लिगॅंड जर असतील त्यावेळेस काय करायचं, इफ मोर दॅन 1 लिगॅंड एक्झिस्ट, write them in alphabetical order. काय करायचं, अल्फाबेटिकल ऑर्डर आपल्याला त्याला राईट करायचं. म्हणजे जसं बघा या ठिकाणी FeNH3 3Cl3. आता या ठिकाणी 3 अमाइन आहे, 3 क्लोरीन आहे, बरोबर आहे ना, 3 अमाइन 3 क्लोरीन. आता काय करायचं, क्लोराइड बरोबर आहे. या ठिकाणी काय आहे, क्लोराइड, या ठिकाणी अमाइन. आता अगोदर कोण येणार, ए आहे, अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार अमाइन. म्हणजे आपण काय म्हणणार, अमाइन अगोदर अमाइन नंतर क्लोराइड. आलं लक्षात, राईट देम इन अल्फाबेटिकल ऑर्डर. गॉट इट. कळालं. याच्यानंतर काय करायचं आपल्याला, बघा याच्यानंतर राईट द नेम ऑफ मेटल. म्हणजे त्या कॉम्प्लेक्स मध्ये जो काही मेटल असेल त्याचं नाव लिहायचं. राईट द नेम ऑफ द मेटल फॉलोड बाय ऑक्सिडेशन स्टेट. म्हणजे त्या मेटलचं नाव लिहायचं आणि त्याची ऑक्सिडेशन स्टेट काय ती आपल्याला लिहायची. कशामध्ये लिहायची ती, इन रोमन. ऑक्सिडेशन स्टेट ऑफ सेंट्रल मेटल ॲटम इन रोमन. रोमन माहिती ना, म्हणजे एक असेल, एकला तुम्ही रोमन मध्ये कसं लिहिता, असं बरोबर, त्याला म्हणतो आपण रोमन. म्हणजे अशा प्रकारे जी काही ऑक्सिडेशन स्टेट असेल 1, 2, 3 ती कशामध्ये लिहायची आपल्याला, इन रोमन वर्ड मध्ये, रोमन वर्ड. ठीक आहे. आणि फायनली शेवटी काय करायचं, फायनली राईट द नेम ऑफ anion. फायनली राईट द नेम ऑफ anion. जो काही anion असेल त्याचं
नाव लिहायचंय शेवटी. ठीक आहे, हे रूल्स आहेत कशासाठी? नेमिंग ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड. फर्स्ट रूल, ऑलवेज नेम द कॅटायन फर्स्ट इरेस्पेक्टिव्ह ऑफ द टाइप्स ऑफ कंपाऊंड. म्हणजे कुठल्या प्रकारचा कंपाऊंड आहे काही घेणं देणं नाही, फक्त कॅटायनचं पहिले नाव लिहायचं मुळात. इफ कॉम्प्लेक्स कंपाऊंड इज पॉझिटिव्हली चार्ज. जो काही कॉम्प्लेक्स कंपाऊंड असेल, आता कॉम्प्लेक्स कंपाऊंड पॉझिटिव्हली चार्ज असू शकतो, निगेटिव्ह चार्ज असू शकतो आणि न्यूट्रल असू शकतो. या ठिकाणी काय पॉझिटिव्हली चार्ज असेल किंवा न्यूट्रल असेल तर त्यावेळेस काय करायचं आपल्याला? राईट द नंबर ऑफ लिगँड्स डाय ट्राय व्हॉट एव्हर मे बी द लिगँड्स आर सराउंडेड बाय सेंट्रल मेटल ॲटम. राईट इन दिस वे डाय ट्राय टेट्रा पेंटा हेक्सा हेप्टा एक्सेट्रा एक्सेट्रा. Write the name of ligands. Then write the name of ligands. Means what kind of ligands is there? Cyanide, amines, aqua, whatever may be the ligands. If more than one ligand is there, if there is 2 ligands, 3 ligands, 4 ligands, if more than one ligand exists, write them in alphabetical order. Means amine is there and chlorine is there. Alphabetically, which one is the first? Amines. Then write amine first, then chloride. Got it? Next, write the name of metal. Write the name of metal followed by oxidation state. जो काही मेटल आहे सेंट्रल मेटल ॲटम त्याची ऑक्सिडेशन स्टेट लिहायची आपल्याला. त्याचं नाव लिहायचं, त्याच्यानंतर त्याची ऑक्सिडेशन स्टेट ब्रॅकेटमध्ये लिहायची. 1 असेल तर असा ब्रॅकेट करायचा, 2 असेल तर असं रोमनमध्ये त्याला ब्रॅकेट करून लिहायचं. गॉट इट? आणि फायनली राईट द नेम ऑफ ॲनायन. जर एखादा ॲनायन जर असेलच, ठीक आहे, तर त्याचं नाव लिहायचं. बरे एवढे रूल्स आहेत. याच्यापेक्षा किंवा पॉझिटिव्हली चार्ज निगेटिव्हली चार्ज असेल तर त्याच्यामध्ये स्मॉल चेंजेस आहेत, तो पण आपण बघू. आणि या ठिकाणी या रूल्सवरती आपण एक एक्झाम्पल घेऊ. ठीक आहे, त्यासाठी रूल्स व्यवस्थित लिहून घ्या नोटबुकमध्ये. बघा एक्झाम्पल. या ठिकाणी क्रोमियम NH3 थ्राइस H2O थ्राइस कॉम्प्लेक्स कंप्लीट आणि Cl3 हा एक कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे. लक्षात? आता या ठिकाणी सुरुवातीला काय? ऑलवेज नेम द कॅटायन फर्स्ट. आता या ठिकाणी कॅटायन नाहीये दिसत, ठीक आहे. मग नंतर काय? इफ कॉम्प्लेक्स कंपाऊंड इज पॉझिटिव्हली चार्ज आणि निगेटिव्हली चार्ज. आता शोधायचं आपल्याला पॉझिटिव्हली चार्ज आहे की निगेटिव्हली चार्ज आहे. बघा या कोऑर्डिनेशन एंटिटीच्या बाहेर Cl3 आहे. आता क्लोरीन वरती नेहमी कुठला चार्ज असतो तुम्हाला माहिती? Cl मायनस. बरोबर आहे. किती क्लोरीन आहे? 3 क्लोरीन. म्हणजे या ठिकाणी काय झालं? 3 Cl मायनस आहे. आता 3 Cl मायनस आहे या कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये. याला स्टॅबिलाइज करण्यासाठी 3 पॉझिटिव्ह चार्ज लागणार आहे की नाही? डेफिनेटली. मग तो चार्ज कोणावरती असणार आहे? या कॉम्प्लेक्स वरती. आलं लक्षात? या कॉम्प्लेक्स वरती काय चार्ज आहे बघा? प्लस. या ठिकाणी क्रोमियम NH3 थ्राइस H2O थ्राइस आणि या कॉम्प्लेक्स वरती आहे +3. कॉम्प्लेक्स वरती काय? +3 म्हणजे हा कॉम्प्लेक्स कुठला झाला का? पॉझिटिव्हली चार्ज. आता जो काही पॉझिटिव्हली चार्ज कंपाऊंड असेल तर काय त्याची नेम थोडी वेगळी आहे, ती मी तुम्हाला आता रूल्स निवडून दिलेले आहे. ठीक आहे. बघा काय करायचं आपल्याला सुरुवातीला. फर्स्ट रूल्स काय सांगतोय? राईट द नंबर ऑफ लिगँड्स. नंबर ऑफ लिगँड्स. लिगँड्स किती आहेत बघा? नंबर ऑफ लिगँड्स बघा. पहिला लिगँड्स कुठला आहे? अमाइन. काय? नंबर ऑफ NH3 किती आहेत? इज इक्वल टू 3. हा एक लिगँड आहे आणि दुसरा सुद्धा लिगँड आहे. काय? नंबर ऑफ H2O इज इक्वल टू अगेन 3. ठीक आहे. 2 प्रकारचे लिगँड आहेत. अमोनिया म्हणजे अमाइन आणि वॉटर. 2 लिगँड्स आहेत. त्या दोघांची संख्या किती आहे? 3 आहे. आलं लक्षात? आणि नंतर काय? नेक्स्ट रूल काय सांगतो बघा? नंबर नेम द लिगँड्स आर. नेम राईट द नेम ऑफ लिगँड. लिगँडचं नाव लिहायचं. लिगँडचं नाव. आता NH3 साठी आपल्याला काय लिहायचंय? नेम ऑफ
ligands, name of ligands for NH3 काय लिहिणार अमाइन, काय लिहिसा अमाइन. आणि वॉटर साठी and for H2 काय लिहिसा aqua. पाण्याला aqua म्हणते ना, बरोबर आहे aqua. अमाइन NH3 साठी अमाइन आणि वॉटर साठी aqua. लिगँडचं नाव झालं. नंबर ऑफ लिगँड्स किती आहेत 3 NH3 3 वॉटर आणि त्यांचं नाव सुद्धा या ठिकाणी झालं. नेक्स्ट रूल काय सांगतो, नेक्स्ट रूल सेंट्रल मेटल ॲटम इफ मोर दॅन वन लिगँड, 2 लिगँड्स आहेत, ठीक आहे. नंतर देन राईट द नेम ऑफ मेटल, राईट द नेम ऑफ मेटल. नेम ऑफ मेटल काय, कुठला मेटल आहे, क्रोमियम, क्रोमियम, बरोबर आहे की. नेम ऑफ मेटल काय, क्रोमियम. सेंट्रल मेटल ॲटम, क्रोमियम काय, सेंट्रल मेटल ॲटम कोण आहे, क्रोमियम आहे. सेंट्रल मेटल आयन इज अ क्रोमियम अँड इट इज इन, त्याची ऑक्सिडेशन स्टेट अँड इट इज इन. आता ऑक्सिडेशन स्टेट किती निघाली, +3. आता +3 आहे की नाही, हे सुद्धा तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता, बरोबर आहे. इन +3 ऑक्सिडेशन स्टेट किती आहे, +3. आता कशी कॅल्क्युलेट करायची मी तुम्हाला सांगितलेलं आहे. हाऊ टू कॅल्क्युलेट ऑक्सिडेशन स्टेट ऑफ सेंट्रल मेटल ॲटम. काय याला कन्सिडर करा x, बरोबर आहे. नंतर प्लस नंबर ऑफ लिगँड आणि त्याच्यावरचा चार्ज, न्यूट्रल लिगँड आहे वॉटर, सॉरी अमाइन आणि हे सुद्धा, हे दोन्ही कसे आहेत, न्यूट्रल आहे. म्हणजे काय 0 + 0, ठीक आहे. 0 इज इक्वल टू काय, किती आहे -3. याच्यावरती चार्ज किती आहे, याच्यावरती -3 आहे टोटल, बरोबर. -3 म्हणजे x इज इक्वल टू काय, x इज इक्वल टू +3, x इज इक्वल टू काय +3. आलं लक्षात. म्हणजे तुम्ही ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करू शकता. ऑक्सिडेशन स्टेट आहे +3. आलं लक्षात. कशी कॅल्क्युलेट करायची हे मी सांगितलेलं आहे, ती व्यवस्थित बघा आणि ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करण्याचा सराव चालू ठेवा. गॉट इट. क्रोमियम सेंट्रल मेटल ॲटम अँड इट इज इन +3 ऑक्सिडेशन स्टेट, ऑक्सिडेशन स्टेट मध्ये, ठीक आहे. आणि नंतर काय लिहायचं आपल्याला, फायनली राईट द नेम ऑफ ॲनायन. नेम ऑफ ॲनायन काय आहे, याच्यामध्ये ॲनायन आहे का, आहे. कुठला ॲनायन आहे, नेम ऑफ ॲन आयन, कुठला ॲनायन आहे, नेम ऑफ ॲनायन इज अ क्लोरीन. क्लोरीन आहे, त्याला काय लिहायचं, क्लोराईड. त्याला काय लिहायचं, क्लोराईड, बरोबर ना, Cl- क्लोराईड. आता नाव काय होईल बघा, कॅटायन तर नाही, कॅटायन आहे का नाही. मग नंतर काय लिहितो आपण, राईट द नंबर ऑफ लिगँड्स, काय ट्राय, नंबर ऑफ लिगँड्स ट्राय. त्याच्या NH3 साठी काय लिहायचं आहे, NH3 साठी आम्ही ट्राय अमाइन. नंतर दुसरा लिगँड आहे ॲक्वा, किती आहे, ट्राय, म्हणजे ट्राय ॲक्वा, ट्राय अमाइन, ट्राय ॲक्वा. नंतर काय लिहिणार आपण, नेम ऑफ सेंट्रल मेटल ॲटम. सेंट्रल मेटल ॲटम कोण आहे, क्रोमियम. काय, क्रोमियम, 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 क्रोमियम. आणि त्याची काय लिहायची आपल्याला, ऑक्सिडेशन स्टेट. राईट द नेम ऑफ सेंट्रल मेटल ॲटम फॉलोड बाय द ऑक्सिडेशन स्टेट. ऑक्सिडेशन स्टेट लिहायची, पण ती कशामध्ये लिहायची आपल्याला, रोमन अंकामध्ये. आणि रोमन अंक कशामध्ये लिहायचे, या स्मॉल ब्रॅकेट. किती आहे ऑक्सिडेशन स्टेट, 3 आहे, ब्रॅकेट कंप्लीट, ठीक आहे. आणि शेवटी काय लिहायचं, नेम ऑफ द ॲनायन. ॲनायन कुठला आहे, क्लोराईड. ॲनायन कुठला आहे, क्लोराईड. आलं लक्षात, ॲनायन आहे आपल्याकडे क्लोराईड. एकदम सिंपल रूल्स आहे, कुठल्याही मेटल्स, कुठल्याही कॉम्प्लेक्स कंपाऊंड साठी तुम्ही यूज करू शकता. आता सपोज तुम्हाला मी
एक्झाम्पल देतोय या ठिकाणी बघा. एक्झाम्पल आहे FeCN6 Cyanide 6 Cl3 हा कॉम्प्लेक्स आहे. याच्यासाठी आयोटेक्निक काय असेल तुम्हाला लिहायचं आहे. इथे तुमच्यासाठी होमवर्क असेल. ठीक आहे, इथपर्यंत लिहून घ्या. ठीक आहे, बघा थर्ड रूल काय आहे. इफ कॉम्प्लेक्स इज निगेटिव्हली चार्ज. जर कॉम्प्लेक्स निगेटिव्हली चार्ज असेल तर त्यावेळेस काय करायचं. ठीक आहे, फर्स्ट रूल काय, नेम कॅटायन फर्स्ट. ऑलवेज नेहमी कॅटायनचं नाव कधी लिहायचं आपल्याला सुरुवातीला. जर कॅटायन नसेल तर नंतरचे रूल्स आपण लिहिले. नंतर काय, इफ कॉम्प्लेक्स इज पॉझिटिव्हली चार्ज असेल तर रूल्स आपण लिहिले. त्याचं एक्झाम्पल सुद्धा बघितलं. थर्ड रूल काय, इफ कॉम्प्लेक्स इज निगेटिव्हली चार्ज. जर कॉम्प्लेक्स निगेटिव्हली चार्ज असेल त्यावेळेस काय करणार. या ठिकाणी काय लिहिणार तुम्ही, नेम द कॅटायन फर्स्ट. इथे सुद्धा नेम द कॅटायन फर्स्ट. ऑलवेज कॅटायन जो असेल तो सुरुवातीला लिहून टाकायचा. नेम द कॅटायन फर्स्ट. नंतर काय करणार तुम्ही, राईट द नंबर ऑफ लिगॅंड्स. राईट द नंबर ऑफ ligands. If two ligand is there, then use di. If 3 is there, write tri. If 4 is there, write tetra. etc. Got it? If next नंतर काय करणार आपण, राईट द नेम ऑफ लिगॅंड्स. लिगॅंडचा सफिक्स यूज केल्याच्या नंतर प्रिफिक्स यूज केल्याच्या नंतर काय करायचंय, लिगॅंडचं नाव लिहायचंय. राईट द नेम ऑफ लिगॅंड. लिगॅंडचं नाव लिहायचं. ठीक आहे, इफ मोर दॅन वन लिगॅंड एक्झिस्ट. इफ more than one ligand exists. जर एकापेक्षा जास्त लिगॅंड जर एक्झिस्ट असतील त्यावेळेस काय करणार, राईट इन अल्फाबेटिकल ऑर्डर. then write them in अल्फाबेटिकल ऑर्डर. त्यांना कसं अरेंज करायचं, आपल्याला अल्फाबेटिकली ऑर्डरने त्याला अरेंज करायचं. ऍज द कॉम्प्लेक्स आयन इज एन एनायन. आता बघा इथे कॉम्प्लेक्स आयन, इथपर्यंत सगळे रूल सेम आहेत. फक्त इथे चेंज काय, कॉम्प्लेक्स निगेटिव्ह चार्ज आहे. इफ कॉम्प्लेक्स आयन इज निगेटिव्ह, if or as complex ion is an anion. जर निगेटिव्ह असेल तर complex ion is an anion. The name of metal ends with. The name of metal ends with. जर कॉम्प्लेक्स आयन इज अन एनायन, जर कॉम्प्लेक्स आयन जर एनायन असेल म्हणजे निगेटिव्हली चार्ज असेल त्यावेळेस जो काही मेटल ॲटम असेल, नेम द मेटल एंड्स विथ. जो काही मेटल आहे त्याच्यामधला, त्या मेटलला काय करायचं आपल्याला, शेवटी लिहित असताना काय करायचंय, त्याच्यामध्ये आपल्याला लिहायचंय सफिक्स. ends with the suffix. सफिक्स काय यूज करायचं, ATE. कुठलं सफिक्स यूज करायचे, सफिक्स ATE.
TE फॉलोड बाय ऑक्सिडेशन स्टेट. फॉलोड बाय ऑक्सिडेशन समोरचा रूल जसाच्या तसा. फॉलोड बाय ऑक्सिडेशन स्टेट. फॉलोड बाय ऑक्सिडेशन स्टेट. जसं की सपोज सेंट्रल मेटल ऍटम सपोज कोबाल्ट असेल. काय कोबाल्ट. त्याचं एंड कसं करणार तुम्ही. सपोज काय करायचं कोबाल्टेट. कोबाल्टचं काय झालं ATE लावायचं फक्त. ATE कोबाल्टेट. बरोबर आहे. कोबाल्ट जर सेंट्रल मेटल ऍटम असेल कोबाल्ट तर त्याला काय करायचं ATE कन्सिडर करायचं. कोबाल्टचं काय होईल कोबाल्टेट. सपोज त्या ठिकाणी जर प्लॅटिनम असेल तर सपोज प्लॅटिनम असेल तर प्लॅटिनम असेल तर प्लॅटिटेट. काय करता तुम्ही प्लॅटिनेट. आलं ATE. एवढे रूल्स आहेत. आता एक्झाम्पल काय बघा. एक्झाम्पल आहे आपल्याकडे K4Fe सायनाइड 6. हा कॉम्प्लेक्स आहे. काय असेल बघा. याची ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करा. ऑक्सिडेशन स्टेट कशी कॅल्क्युलेट करतो आपण. X काय नंबर ऑफ लिगेंड X मायनस नंबर ऑफ लिगेंड्स किती आहे 6. X मायनस 6 इज इक्वल टू त्याच्यावरती चार्ज बघा 4K प्लस आहे म्हणजे त्याच्यावरती काय असणार आहे 4 मायनस चार्ज असणार आहे. बरोबर आहे की. काउंटर आयन किती आहे K4 म्हणजे 4 पॉझिटिव्ह चार्ज स्पेसेस असेल तर त्या 4 पॉझिटिव्ह चार्ज स्पेसला न्यूट्रल करण्यासाठी 4 मायनस आयन त्याच्यावरती चार्ज असायला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी आहे -4 म्हणजे X इज इक्वल टू -4 प्लस 6. X इज इक्वल टू किती 6 -4 2 आणि राईट द साइन पॉझिटिव्ह. Why? Because it is positive sign from the bigger number. म्हणजे जो काही मोठा अंक आहे त्याच्या पाठीमागचा काय साइन आपण देत असतो पॉझिटिव्ह. म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट किती आली +2. बरोबर म्हणजे याची ऑक्सिडेशन स्टेट आहे +2. आता सुरुवातीला काय करत असतो आपण बघा. नेम द कॅटायन. आता कॅटायन आहे इथे आहे की नाही. कॅटायन अगोदरच्या एक्झाम्पल मध्ये कॅटायन होता का नाही. कॅटायन आहे. कुठला कॅटायन आहे पोटॅशियम. कुठला आहे पोटॅशियम. नंतर बघा पोटॅशियम आहे. नंतर काय करत असतो नंबर ऑफ लिगॅंड किती आहेत 6 लिगॅंड आहेत. कोणते आहेत सायनाइड आहे. सायनाइड साठी आपण काय यूज करायचं सायनो. काय यूज करायचं आपल्याला सायनो. किती आहेत 6 म्हणजे काय हेक्सा साइन. 6 आहेत म्हणून हेक्सा आणि सायनाइड आहे म्हणून साइन. पोटॅशियम काय कॅटायन आहे पोटॅशियम किती आहेत याची काही घेणं देणं नाही बरं का. आता या ठिकाणी तुम्ही जर नसाल सर 4 पोटॅशियम आहेत मग या ठिकाणी तुम्ही लिसाल टेट्रा पोटॅशियम. तसं करायचं नाही. फक्त पोटॅशियम काय पोटॅशियम हेक्सा सायनो. आतमध्ये लिगॅंड किती आहे ते लिहायचं तुम्हाला फक्त. हेक्सा म्हणजे 6 आहे आणि कुठला आहे सायनो आहे. सायनाइड आहे त्याला आपण कोऑर्डिनेशन केमिस्ट्रीमध्ये काय लिहितोय सायनो लिहितोय. ठीक आहे. आता हे नाव कशी आहेत याची सुद्धा मी तुम्हाला यादी देणार. त्या यादीनुसार तुम्हाला ते लक्षात ठेवायचं. आता एवढं तर करावं लागणार. ठीक आहे. सायनो पोटॅशियम हेक्सा सायनो इथपर्यंत संपलंय. नंतर आपण काय करत असतो सेंट्रल मेटल ऍटम कुठला आहे फेरस. अँड इट इज इन किती ऑक्सिडेशन स्टेट मध्ये आहे +2. आता फेरस साठी आपल्याला काय करायचं फक्त पोटॅशियम ATE लावायचं ना. फक्त सफिक्स काय यूज करायचं आपल्याला ATE. फेरस फेरेट ATE. बरोबर आहे काय फेरेट
फेरेट फॉलोड बाय ऑक्सिडेशन स्टेट किती आहे 2 आहे. आता 2 आहे तर ती आपण कशामध्ये लिहितो कंसामध्ये आणि रोमन अंकात 2. आता आयन तर नाही, आयन आहे का नाही, म्हणजे आयन नाही सोडून द्या. पोटॅशियम हेक्सासायनो फेरेट, पोटॅशियम हेक्सासायनो आणि हा फेरेट 2, मग त्याची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे 2 आहे. ठीक आहे, हे रूल्स आहेत. आता या ठिकाणी मी तुम्हाला काय जे काही लिगॅंड असतात त्या लिगॅंडसाठी सफिक्स आपण काय यूज करणार आहोत, त्याला नाव कसं देणार आहोत ती यादी देतो. ती यादी तुम्हाला व्यवस्थित पाठ करायची, लक्षात ठेवायची. ठीक आहे, म्हणजे आपल्याला काय करायचंय, सपोज एटी जर असेल तर त्याला आपल्याला काय कन्सिडर करायचंय. एटी जर असेल, इथे काय एटी आहे, एटी असेल तर त्याला लिहायचं ॲटो, ATO, ई रिप्लेस करायचं ओलेस. लक्षात. सपोज ITE जर असेल तर ITE असेल तर आपल्याला काय करायचं, ITE रिप्लेस करून इटो लिहायचं, इटो म्हणजे ई रिप्लेस करायचं फक्त ओ ने. आलं लक्षात. इथपर्यंत राईट करून घ्या नोटबुक मध्ये व्यवस्थित. बघा या ठिकाणी निगेटिव्हली चार्ज लिगॅंड दिलेले आहेत, म्हणजे प्रत्येक लिगॅंडवरती कुठला चार्ज आहे, निगेटिव्ह चार्ज आहे. आता निगेटिव्ह चार्ज लिगॅंड जर असेल तर तुम्हाला मी सांगितलं तर IDE असेल तर काय करायचं म्हणजे त्याला IDO, बरोबर आहे. जर ATE असेल तर ATO, एवढं फक्त आपल्याला चेंज करायचं किंवा निगेटिव्हली चार्ज लिगॅंड असेल तेव्हा. बरोबर. आता या ठिकाणी बघा CN मायनस, आता CN मायनस आहे म्हणजे निगेटिव्ह चार्ज कोणावरती आहे, या कार्बनवरती आहे. बघा याला काय म्हणतो आपण सायनाइड, याला काय म्हणतो असं आपण सायनाइड. मग सायनाइडचं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे, सायनो मध्ये होईल किंवा सायनिडो मध्ये, सायनो असेल किंवा सायनिडो असेल. ठीक आहे. बघा आता N वरती या ठिकाणी N मायनस C आहे म्हणजे आयसोसायनाइड आहे, टू आयसोसायनो किंवा आयसोसायनिडो. OCN हा काय, याला काय म्हणतो आपण सायनेट आहे, OAT या ऑप्शनला म्हणजे ATE लागलं. ठीक आहे. सायनेट आहे, सायनेटचं कशामध्ये ATE लागलं म्हणजे काय ATO, कन्वर्जन कशामध्ये करायचं ATO मध्ये, सायनेटचं सायनिडो मध्ये. बघा आयसोसायनेट आहे या ठिकाणी म्हणजे नायट्रोजनवरती निगेटिव्ह चार्ज आहे, आयसोसायनेट टू आयसोसायनेटो. नंतर थायोसायनेटचं थायोसायनेटो, नंतर आयसोथायोसायनेटचं आयसोथायोसायनेटो, हायड्राइडचं हायड्रिडो, ड्यूटेराइडचं ड्यूट्रिडो, नंतर हायड्रॉक्साईडचं हायड्रोक्झो, नंतर सल्फेटचं सल्फेटो आणि सल्फाइडचं सल्फाइटो. ITE ETO, ATE ATO एवढं चेंज करायचं तुम्हाला सांगितलं. आणि ही सगळे काय निगेटिव्हली चार्ज लिगॅंड्स आहेत, ही यादी व्यवस्थित लक्षात ठेवा आणि ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. एखाद्या वेळेस समजा नाव जरी दिसलं म्हणजे असं साईन जरी दिसलं कॉम्प्लेक्स मध्ये तर त्याच्यावरून तुम्हाला ते नाव लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे. इथपर्यंत नोट डाऊन करा. अजून काही 2-4 निगेटिव्ह लिगॅंड्स आहेत ते थोडे लिहून देतो या ठिकाणी. बघा या ठिकाणी काय S2O3 2- थायोसल्फेट, त्याला काय लिहिणार आपण थायोसल्फेटो, निगेटिव्हली चार्ज लिगॅंड आहे. ठीक आहे. या ठिकाणी S2- सल्फर 2- म्हणजे याला म्हणतो आपण सल्फाइड, याचं कशामध्ये कन्वर्जन होणार सल्फिडो. नंतर NO3- चार्ज म्हणजे याला काय म्हणतो आपण नायट्रेट, याला कशामध्ये कन्वर्जन करायचं नायट्रेटो मध्ये. आता बघा NO2 याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे, NO2- म्हणजे याला म्हणतो आपण नायट्राइट, याला म्हणायचं नायट्रिटो. N3- म्हणजे 3 नायट्रोजन आहे आणि त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे, त्याला म्हणतो आपण अझाईड आणि याला म्हणायचं अझायडो. नंतर N3- म्हणजे एक सिंगल नायट्रोजन आहे त्याच्यावरती 3 निगेटिव्ह चार्ज आहे, त्याला म्हणायचं नायट्राइड टू नायट्रिडो. आणि या ठिकाणी CO3 2- आहे म्हणजे याला म्हणतो आपण कार्बोनेट, याचं कन्वर्जन होणार आहे कार्बोनेटो मध्ये. ठीक आहे. हे सगळे निगेटिव्हली चार्ज लिगॅंड आहेत. व्यवस्थित लक्ष देऊन त्याचं पाठांतर करा, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, तेव्हाच आपल्याला IUPAC नेहमी इझी जाणार आहे. आलं लक्षात. आजच्या लेक्चरमध्ये एवढंच, राहिलेलं बाकीचं नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघू. IUPAC नेमिंग देऊ, काही एक्झाम्पल्स घेऊ आणि ते सॉल्व्ह करून घेऊ. ठीक आहे. ऑल द व्हेरी बेस्ट. अभ्यास करत राहा. थँक्यू.